हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. हा हा बोला ना. नमस्कार. आता ते कॉल कट झाला, ऍक्च्युली नेटवर्कचा इश्यू होता. हा हा शंतनू जाधव बोलते, SKG न्यूज वर्ल्डवरनं. हा हा ताई, तुम्ही ऍक्च्युली खूप योग्य निर्णय घेतला. हे हा हा निवडणुकीचा फॉर्म जो भरला ना तुम्ही, हा हा मग काय झालं, आता आम्ही बारामतीकरांना पण एक पर्याय राहिला आहे मतदानासाठी. हा. तुम्ही खरी बिनविरोधच गोष्ट झाले आहे. असते, तुम्ही नसते ना. हा हा तुम्ही अजून प्रचार वगैरे अजून हे नाही केला, सुरू नाही केला, त्यामुळेच म्हटलं की हा नाही काय आता आपलं. सुरू नाही केला, करणार आहे सुरू. हा हा, कधीपासून काय मॅडम? बहुतेक 16 तारीख किंवा 17 तारीख. हो हो हो. काय प्रचार चांगला झाला पाहिजे तारीख नाही आपल्याला. ना आपला. हो. तुमच्या नाही, प्रचार जास्त चांगला तो आपण करू शकत नाही, की यंत्रणा खूप कमी आहे आपल्याकडे. हा हा तर येण्याची मेन आहे प्रॉब्लेम. आपले सगळे कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रामधून मला कॉल येतात की आम्ही येणार आहे. हो. पण आपण कुठे ठेवणार ना लोकांना. आणि महत्वाचं म्हणजे हे तुमच्यावर पण एवढा प्रश्न असतो दबाव ना. होता माघार घेण्यासाठी, हा तरी तुम्ही खंबीर राहिले आपल्या निर्णयावर लढण्याच्या. हे खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. हा कारण तुमच्यावर मी पाहिलं मीडियामधून खूप हा हा नेत्यांनी दबाव टाकला. धनुभाऊंचा पण तुम्हाला हम्म. सारखा दबाव होता. परत पारदादांनी पण तुम्हाला फोन केला असे तुम्ही म्हटलेलं माघार घेण्यासाठी. नाही, दबाव कोणी नाही टाकला, पण याचे प्रेमाने सांगितलं होतं मला हा 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 की माघार घ्या तुम्ही. हा, मीटिंग झाली होती आमची. हा. दादा बरोबर पण बोलणं झाला होता. हो, पण सगळे कार्यकर्त्यांनी सांगितले नंतर आपण एक आपला पण पक्ष आहे ना. बरोबर आहे. आपलं तुमचा पक्ष आहे ना ताई, तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विस्तार करा, जरा संघटना थोडी वाढवण्यावर भर द्या. हा, हा. आणि ताई ऐका ना, ते महिला आयोगचं आता अध्यक्षपद जे आहे, हा, हा. ते अध्यक्षपदासाठी तुम्हाला संधी भेटावी अशी माझी एक इच्छा आहे. नाही, कारण काय असे आहे, पूर्ण मागच्या महाराष्ट्राचे लोक 3-4 वर्ष ऐका, याचे सगळे महाराष्ट्राच्या लोकांची अशी इच्छा आहे, पण हे राजकारणी लोक देणार नाही. की हे लोकांना माहिती आहे ना, आधे मंत्रिमंडळवरती कारवाई करतील करुणा मुंडे. नाही, हे ते की नाही? मागे जर पाहिलं ना 3-4 वर्ष, ते महिला आयोग आहे ना एकदम निष्क्रियपणे काम केलं होतं त्यांनी. हा, काहीच हा. त्यांनी म्हणजे आता वैशाली हागवणे केस असेल, त्यानंतर ती साताऱ्याची केस होती, त्यामध्ये पण त्या चाकणकर मॅडमनी काहीच केलं नाही, काहीच कारवाई केली नाही. महिलांवर अन्याय अत्याचार होतच गेले. आणि आता ते खरात बाबाचं प्रकरण तर एवढं भयंकर आहे मॅडम, की त्याचं काय हो, बोलावं. भयंकर आहे. आणि नाही, ऐका ना, त्याच्यामध्ये रुपालीच्या बहिणीच्या हॅलो हॅलो ताई. काय होत नाही. हा, येतोय आवाज ताई. हा, बोला ना. तेच म्हटलं की महिला आयोग तुम्हाला संधी भेटली ना, तर कसं महाराष्ट्रातील जे महिला आहेत, गोरगरीब, जे वंचित आहेत, परत जे अन्य अत्याचारांनी पीडित आहेत, त्यांना न्याय पण भेटेल. आणि जे खरात बाबाला पण लवकरात लवकर फाशी व्हावी, यासाठी पण एक जलद न्याय प्रक्रिया तुम्ही चालवाल. फांसी नहीं, उसको नंगा करके उसकी डिंड काढना चाहिए पूरे रोड पे. बरोबर आहे. हा. आणि ताई ऐका ना, त्या चाकणकरांना अजून अटक नाही झाली, तर आरोपी पण नाही केलं त्यांना. हे पण खूपच मला आरोपी नाही केला, त्यांची बहिणींना नाही केला, कोणालाही नाही केला. आणि ते लोक काय म्हणतात, आमची साईन नाही आहे. हा, तेच ना, त्यांना आरोपी केलं नाही. एवढं त्यांनी म्हणजे चाकणकर जे महिलाचे अध्यक्ष होते त्यांच्याकडे वेगवेगळ्या नाही, ऐका कशा करणार ना. कशा करणार, त्यांना नाही करणार. हे लोग राजकारणी लोग, तुम हमारी ढक लो, हम तुम्हारी ढक ले, क्योंकि रूपाली चाकणकर के पास भी सब नेता मंत्रियों के काले चिट्ठे है ना. तो कैसे कर बताओ ना. हा, हे प्रकरण आहे ना मॅडम, खूपच मोठी मॅडम. तुम्ही ना हे प्रकरण लावून धरा मॅडम. जोपर्यंत त्या खरात बाबाला फाशी होत नाही आणि जोपर्यंत आपले रुपाली चाकणकर यांना अटक होत नाही, त्यांना सहआरोपी म्हणून त्यांना हे होत नाही, तक्रार हे होत नाही आणि अटक होत नाही, तोपर्यंत तुम्ही याचा पाठपुरावा करा मॅडम. कारण कसं आहे माहिती आहे का, असं कुठेतरी जाणवते की हे प्रकरण कुठेतरी कमी पडते. हॅलो हॅलो. हा, बोला ना. तर तेच म्हटलं मॅडम, तुम्ही पाठपुरावा करा या प्रकरणात की रुपाली चाकणकर यांना अटक व्हावी. कारण मी पाहिलं आता मीडियामध्ये की हे प्रकरण कुठेतरी मागं पडत आहे आणि चाकणकर कुठेतरी याच्यातून बाजूला निघत आहेत, असं एक साधारणतः पिक्चर दिसत आहे. जैसे उसको चालू नहीं है.